नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोटमगाव, खडकमाळेगाव आणि यासह काही गावांमध्ये रात्रीच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। आपण पाहू शकतात का आता मी या ठिकाणी कोटमगाव येथील जो अंडरपास आहे तर या ठिकाणी उभा आहे। हा संपूर्ण 100% या पुराच्या पाण्यामुळे भरलेला आहे आणि परिसरामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे काही शेतांमध्ये सुद्धा अक्षरशः कमरे एवढं गुडघ्या एवढं या ठिकाणी पाणी आहेत आणि शेती पिकांचं सुद्धा या ठिकाणी मका असेल, सोयाबीन असेल किंवा टोमॅटो असेल तर याचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आणि आता हा अंडरपास भरल्यामुळे लासलगाव येथून लासलगावी जाण्यासाठी या ठिकाणी जो आहे तर तो संपर्क तुटलेला आहे आणि हा एकच पर्याय होता या ठिकाणी अंडरपास। या ठिकाणी काही आपल्या सोबत या ठिकाणी नागरिक आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मला हे सांगा की या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह दिसतोय आणि अंडरपास भरलेला आहे, तुमचा संपर्क जो आहे तर तो लासलगावसाठी तुटलेला आहे, तर काय सांगाल? आता आमची एकच मागणी, सर्व वाहनधारकांची आणि शेती आमचा माल नेता येत नाही मार्केटला आणि शाळातल्या मुलांचं खूप नुकसान होते कारण इथं कायम पाणी राहतं ना। हे जे 5 अंडरपासून ते केलं आहे त्याला खूप खड्डे पडले, वारंवार तिथं अपघात पण होते ना। आजची कालच्या पावसाने अशी परिस्थिती झाली कधी आता जायलाच 2-3 दिवस जागा नाही, म्हणजे आमच्या गावचा संपर्कच तुटला आहे। तर आमची आता एकच मागणी, इथं अंडरपास ओव्हरब्रिजची मागणी आमची शासनाकडे आहे। संबंधित विभागानं त्याची लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। एकंदरीत पाहता या ठिकाणी ओव्हरब्रिज करावा अशी मागणी जी तर या ठिकाणी नागरिक करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, कोटमगाव, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।